शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आज 15,000 रुपये जमा. आजपासून 32 जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू. नमो शेतकरीचे 2,000 आणि पीक विम्याचे 13,000 रुपये हेक्टरप्रमाणे मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा. आज सर्वात मोठी आनंदाची बातमी. शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तब्बल 15,000 रुपये इथं जमा होत आहे. आता याचप्रमाणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा नवा हप्ता 2,000 रुपये खात्यामध्ये येत आहे. त्याचप्रमाणे पीक विम्याचे सुद्धा 13,000 रुपये या हेक्टरप्रमाणे पैसे खात्यामध्ये जमा होत आहे. राज्यातील अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये थेट डीबीटीद्वारे पैसे खात्यामध्ये इथं जमा झालेले आहे. आता ज्यांनी पीएम किसानची ई-केवायसी केलेली आहे तर अशांनाच नमोचा हप्ता इथं जमा होत आहे. आता दोन्ही योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. यामध्ये नमोचे 2,000 आणि पीक विम्याचे 13,000 रुपये हेक्टरप्रमाणे आजपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. पुणे, नाशिक तर या जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप सुरू आणि नमोचा हप्ता देखील जमा होत आहे. त्यासोबतच जळगाव, अहमदनगर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, धुळे, नंदुरबार, रायगड, पालघर, ठाणे. आता ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी झालेली आहे, पीएम किसानची ज्यांनी ई-केवायसी केलेली आहे, बँक पासबुकला आधार लिंक आहे, तर अशांना नमोचा नवा हप्ता इथं 2,000 रुपये इथं जमा होत आहे. किती? 2,000 आणि पीक विम्याचे 13,000 रुपये असे मिळून 15,000 रुपये खात्यामध्ये जमा होत आहे. आता या बँक खात्यांमध्ये नमोचा आणि पीक विम्याचे पैसे इथं जमा होत आहे. यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, युनियन बँक, इंडियन बँक, इको बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, IDBI बँक, कोटक महिंद्रा बँक, एअरटेल पेमेंट बँक, इंडियन पोस्ट पेमेंट बँक. आता या बँक खात्यांमध्ये 2 आणि 13 अशी मिळून दोन्ही योजनेचे पैसे खात्यामध्ये जमा होत आहे. नमोचा नवा हप्ता जमा होत आहे. आता नमोचा नवा हप्ता कोणाला जमा होत आहे? आता ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसानची ई-केवायसी केलेली आहे, म्हणजे जे पीएम किसानचे पात्र शेतकरी आहेत, ज्यांनी ई-केवायसी केलेली आहे, आधार लिंक आहे, याचप्रमाणे डीबीटी खातं सुरू आहे, ज्यांची जमीन नोंद योग्य आहे, ज्यांना पीएम किसानचा हप्ता मिळत आहे, ज्यांना 8वा हप्ता मिळालेला आहे, तर अशांना 9वा हप्ता देखील जमा होत आहे. आता पीक विम्याचे पैसे कोणाला इथं जमा होत आहे? ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे, अतिवृष्टी, दुष्काळ, पूर व नैसर्गिक प्रमाणामध्ये त्यांचं नुकसान झालेलं आहे, ज्यांचा अर्ज मंजूर आहे, ज्यांनी ई-पीक पाहणी केलेली आहे, क्रॉप इन्शुरन्स केलेला आहे, बँक खातं ॲक्टिव्ह आहे, आधार लिंक आहे, ज्यांच्या शेतातील पंचनामे इथं कंप्लीट झालेले आहे, असे शेतकरी बांधवांना 13,000 रुपये हेक्टरप्रमाणे पीक विमा जमा होत आहे. यामध्ये सोयाबीन आहे, कापूस आहे, तूर आहे, मूग आहे, उडीद आहे, हरभरा आहे, गहू आहे, फळं पीक आहे, तर अशा पिकांचा पीक विमा जमा होत आहे. आता थेट पैसे खात्यामध्ये चेक करा. आता याचप्रमाणे दोन्ही योजनेचे पैसे जमा होत आहे. आता यामध्ये पुणेमध्ये नमोचे 2 आणि पीक विम्याचे 13,000 रुपये जमा होण्यास सुरुवात. आता यामध्ये पुणे, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर तर या जिल्ह्यांमध्ये दोन्ही योजनेचे पैसे इथं जमा होत आहे. काय होत आहे? नमोचे आणि पीक विम्याचे. छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, नागपूर झाल्याच्या नंतर वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, धुळे, नंदुरबार, जळगाव, पालघर, ठाणे झाल्यानंतर रायगड. तर सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा होत आहे दोन्ही योजनेचे. पीएम किसानचे ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर लवकरच त्यांनी ई-केवायसी करून घ्यायची आहे. पीएम किसानची ई-केवायसी करणे बंधनकारक आहे, तरच त्यांना 23वा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये इथं जमा केला जाईल. आता नमोचा 9वा हप्ता जमा होत आहे 2,000 आणि पीक विम्याचे 13,000 रुपये. अनेक शेतकरी बांधवांचे SMS इथं आलेले आहे. बरेच शेतकरी बांधवांना SMS देखील इथं आलेला आहे. लगेच तुम्ही तुमचं बँक पासबुक तपासा. अखेर आता दोन्ही योजनेचे पैसे या जिल्ह्यांमध्ये शेतकरी बांधवांच्या थेट डीबीटीद्वारे पैसे जमा होत आहे. आता नवीन अपडेट आलेले आहे, म्हणजे ज्या कोणी शेतकरी बांधवांनी लगेच 15 दिवसांमध्ये जर तुम्ही पीएम किसानची ई-केवायसी केलेली नाही तर तुमचा पीएम किसानचा लाभ देखील इथं बंद होऊ शकतो. पीएम किसानचा लाभ बंद झाला तर नमोचे देखील पैसे इथं तुम्हाला मिळणार नाही. तर लगेच तुम्ही पीएम किसानची ई-केवायसी करा. आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे. ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला तुमची ई-केवायसी करायची आहे. अखेर 32 जिल्ह्यांमध्ये
15,000 रुपये आजपासून जमवण्यास सुरुवात. नमोचे 2 आणि पीक विम्याचे 13,000 रुपये या हेक्टरीप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमवण्यास सुरुवात. तर लगेच खाते तपासा.